नमस्कार मंडळी, मी प्रशांत अशोकराव वानखेडे, राहणार हातला, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. शिवार नर्सरी आणि शिवार फार्ममध्ये आपलं स्वागत करतो. आता आपण जो आज दिनांक 18/2/2026 ला आमच्या शिवार फार्ममध्ये आपण हा मोसंबी हा बगीचा 9 वर्षाचा बगीचा आहे आणि बेडवरती लावला आहे. बेडवरती लावला आहे. साधारण 6 फूट रुंदी आहे बेडची, 5 ते 6 फूट आणि 1.5 फूट हाईट आहे. म्हणजे सुरुवातीला आम्ही 2 फूट केली होती, आता ते 1 फुटापर्यंत हाईट राहिली, 1 ते 1.5 फुटापर्यंत. आणि हा रंगपूर रूफटॉपवरचा काटोल गोल्डचा बगीचा आहे. तर जनरली मोसंबीविषयी लोकांचा असा मत आहे की मोसंबीचं किंवा आहेच तो प्रॉब्लेम की मोसंबी हे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष झाले की मोसंबीची मर सुरू होते. 4 झाडं 5 झाडं 10 झाडं पिवळे पडून. पण मी आता माझा अनुभव अंती सांगतो की माझ्याकडे आता साधारण 3000 झाडं आहे संत्रा आणि मोसंबीचे. तर माझी सर्व लागवड मोसंबीची आणि संत्र्याचीसुद्धा ही बेडवरती आहे. जमीन एकदम हलकी आहे, पूर्णतः गोटाड जमीन आहे, गोटाच आहे अक्षरशः. म्हणजे इथे आम्ही रोटावेटरसुद्धा जेव्हापासून झाडं लावले तेव्हापासून रोटावेटर किंवा कल्टिवेशन करू शकत नाही मध्ये. तर या जमिनीमध्ये सुद्धा आम्ही बेडवर झाड लावल्यानंतर आणि रंगपूर रूफटॉकवरची मोसंबी लावली. तर मला असा अनुभव आला की कुठलं एकही झाड आमच्या एवढ्या झाडात जवळजवळ आता माझे हे 800 झाडं आहे मोसंबीचे, काटोल गोल्ड जातीचे, सर्व रंगपूर रूफटॉकवरचे आहे. तर कुठल्याही झाडात मर आलेली नाही. आणि दरवर्षी अंबिया आणि मृगबार आता पाहू शकता तुम्ही की किती सुंदर फूट आहे. म्हणजे खूपच अशी एवढी आणि हेल्दी झाड आहे सर्व. तर कुठल्याच झाडावर अशी मर झाड मेलं बा की काही असं कुठलं पिवळं पडलेलं झाड तुम्हाला कुठल्या बागेत दिसणार नाही. पूर्ण आपण पाहू शकतो. नाही तर मग 4 वर्ष झाले की तर त्याकरता माझा शेतकऱ्यांना एक हे राहील की शेतकऱ्यांनी मोसंबी लावताना शक्यतो रेसबेडवरती लावावे. तुम्ही हलका बेड केला तरी चालते आणि लावा आणि रंगपूर रूफटॉकवरचीच मोसंबी घ्यावी. रंगपूर रूफटॉक हा मोसंबी या पिकासाठी खूप चांगला रूफटॉक आहे. त्याच्यावर मर रोग कमी येतो, फळधारणा चांगली राहते. आता हे आहो आपल्या, आणि हे एक त्याच्यामध्ये मातृवृक्षाचं झाड आहे. हे रंगपूरचं झाड आहे, रंगपूर रूफटॉकचं झाड आहे हे आपण पाहू शकतो. आणि मूळतः रंगपूरचं लक्षण हे फैलदार राहते, चिकणं राहते आणि झाड उंच वाढण्याऐवजी बैठकदार झाड असते. तर त्याच्यामुळं आणि फळावरसुद्धा शायनिंग खूप छान असते. आता हे काही फळ आहे याच्यावरती, हे आता रंगपूरचं फळ, काही मृगबहाराचे फळ राहिले आमचे काढणीचे, तर ते आहे. तर हे आणि ही अशी फुलधारणा अशी याची रंगपूरची हे आहे. थोडं लालसर कळी येते पहिले, म्हणजे याचे ओळखण्याचं हे म्हणजे फुलाचं हे पहिले लालसर येते आणि मग नंतर पांढरा होते. तर रंगपूर इकडे सुद्धा एक रूफटॉकचं झाड आहे. आम्ही मुद्दाम 1-2 झाडं प्रत्येक बागेत ओळख असण्यासाठी करून ठेवतो ते. तर अशा प्रकारचे जर शेतकऱ्यांनी हे केलं तर जो आज आपल्याला त्रास होत आहे मर रोगाचा, तर रेसबेडवरती झाडं लावले आणि रंगपूर रूफटॉकवरचे जर लावले तर हा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना जाणार नाही. याकरताच मुद्दाम हा व्हिडिओ टाकलेला आहे. या आता आंब्याची फार सुंदर फूट सुरू आहे, म्हणजे खूपच सुंदर आहे. म्हणजे बागेमध्ये फिरलं तर पूर्ण सुगंध आहे मोगऱ्यासारखा. तर अशा प्रकारचा हे मध्ये आम्ही मोसंबीमध्ये पपई लावली होती सुरुवातीला, देशी पपई. तर काही झाडं त्याच्यातले देशी वाण असल्यामुळं अजूनही टिकून आहे. तर
हीच एक माहिती शेतकऱ्यांना द्यायची होती. माझा मोबाईल नंबर आहे, मी नाव सांगितलंच आहे आधी व्हिडिओमध्ये, प्रशांत अशोकराव वानखेडे, राहणार हातला, शिवार नर्सरी म्हणून काटोल नागपूर रोडवरती आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 940 495 1104 9449 940 495 1104. तर धन्यवाद.